नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजगडाची सदर मंत्रीगणांनी सजली. पेशवे मोरोपंतांनी आपल्यासमोर दर्पणासारखी कापडी अस्तरावर चिटकवलेली खलित्याची उघडती वळी धरली होती. त्यांनी डाव्या हाताच्या मुठीत पकडलेल्या थैलीच्या फासबंदाचा गोंडा लोंबून हिंदो गळत होता. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ आणि संभाजीराजे बसले होते. राणीवशाच्या दालनात पडद्या आड पुतळाबाई, सोयराबाई असा राणीवसा बसला होता. पुतळाबाईंच्या शेजारी खालच्या मानेने येसूबाईंनी बैठक घेतली. त्यांच्या मनी एका मजेदार विचाराने क्षणात घर केले. या चिकाच्या पडद्यातून पलीकडच्या बैठकीवरचे टोप कसे दिसतील? पण त्या मान वर घेण्याऐवजी अधिकच खाली मान ठेवून नुसत्या ऐकत होते. पिलाजी शृंगारपुरी निघून गेले होते. राजांच्या इच्छेने येसूबाई आता राजगडीच राहणार होत्या. सदरेवरची शांतता चिरीत बोल उठू लागले. मोरोपंत पेशवे हातीचा खलिता राजांची नजर इशारत मिळताच वाचू लागले. संथ धीमे बोल येसूबाईंना पडद्यापलीकडून ऐकू येऊ लागले. मशहुरल अनाम दाम दौलतहू शहाजादे मुअज्जम सुभे दख्खनियासी प्रति शिवाजी राजे दंडवत उपरी विशेष प्रस्तुत लेहावयास प्रयोजन की आम्ही आगरियाहून प्राणभयाने आमचे देशी निघून आलो. आमचे फर्जंद शंभूराजेही जातगतीने देशी पावते झाले. आला हजरत साहेबाची घाटी बेटी घेऊन निघणे ते काही घडले नाही. ते कोण कारणे ते तुम्ही जाणता. हर प्राणी मात्रास आपला जीव प्यारा. हे गोष्टी जरी घडली तरी आम्ही हजरत साहेबांचे बंदे चाकर सेवेसी हर भातेने तत्पर आहोत. तुम्ही येविषयी हजरत साहेबांची समजूत पाडली पाहिजे. आमचे फर्जंद संभाजीराजे पादशाही लष्करी साखरच असत. आमचे गडकोट दौलतबाब पादशहांचे चरणी अर्पणच आहे. हे समजून फर्जंदास चाकरी समय दिला पाहिजे. मुलूक बनेल तो बनवून आणला पाहिजे. बहुत काय लिहावे जाणीजे. औरंगजेबाने दक्षिणेची सुभेदारी जसवंत सिंगाकडून काढून आपला मुलगा मुअज्जम याची त्या जागी नामजादी केली होती. मुअज्जमला शिवाजीराजांशी दुश्मनगिरी नको होती. राजकारण म्हणूनच नव्हे, सुरक्षितता म्हणून. त्याला वाटत होते आपल्या कारस्थानी बापाने दक्षिणेत आपणाला शिवाजींच्या तोंडी घातले आहे आणि समोर येईल त्या शाही तेग बहादराचे शिवाजी तोंडी लावणे कसे करतो हे तो बरे पारखून समजून होता. राजांनाही आपला मुलूक उभा राहीपर्यंत मुघलशाहीशी हातघाई नको होती. त्यांना दख्खन सुभा मुअज्जमशी तहाची बोलणी लावायची होती. तो खलिता ऐकून जिजाऊ, मंत्रीगण आणि सदरकरी राजांच्याकडे बघतच राहिले. एवढे आग्र्यातील प्राणसंकट टळले नाही तोच राजे संभाजीराजांना मध्यस्थ ठेवून दुसरी चाल खेळू चाहत होते. राजे शांत होते. त्यांनी बाळाजी औजींना नजर दिली. बाळाजी बैठकीसमोर पेश झाले. त्यांनी मुजरा रुजू घातला. राजांचे हे जीभ म्हणून बाळाजी औरंगाबादेला जाणार होते. मोरोपंतांनी खलित्याची बळी थैलीत सरकविली. झुकून थैली राजांच्या समोर धरली. राजांनी हात स्पर्श दिला. तो देताना त्यांच्या हातातील अंगठीवरचा पुखर खडा झळकून उठला. त्यातून उधळलेले किरण संभाजीराजांच्या चर्येवर लख्खन उतरले. येसूबाईंनी मोठ्या धीराने पडद्या आड राणीवशात मान उठविली. कुणालाही कळणार नाही अशी. पलीकडच्या बैठकीवरचे चिरचिऱ्या पडद्यातून तोप बघण्यासाठी. पण त्यांना काहीच दिसू फावले नाही. वाकून थैली हाती घेणाऱ्या बाळाजींच्या आड टोप दडले होते. बाळाजी, सारे शांतपणे कार्य लावा. हा सुलभ बनला पाहिजे. राजांनी बाळाजींना बोल दिले. आज्ञा स्वामी. स्वतःचाच हस्तलेख असलेला खलिता बाळाजींनी मोरोपंतांच्या हातून घेतला. औरंगाबादच्या रोखाने जाण्यासाठी बाळाजी झुकते मुजरे घालीत मागच्या पावलाने मागे हटू लागले. शंभूराजे हा सुलूक मान्य झाला तर तुम्हास शहजाद्यांच्या भेटीसाठी जाणे पडेल. औरंगाबादेस एकटे जाल? राजांनी शांतपणे विचारले. हा, जरूर जाऊ. उत्तरेहून येताना तो मार्ग पुन्हा धरला नाही. वेरूळची लेणी बगलेस पडली. संधी मिळाली तर ती आणखी एकदा नजरे खालून घालू. संभाजीराजांनी उत्तर दिले. राजांना त्याचा अंदाज नव्हता. त्यांनी जिजाऊंच्याकडे बघितलं. जिजाऊ गंभीर होत्या. वेरूळच्या आठवणीबरोबर संभाजीराजांना आपली नजर एकाच्या पडद्याकडे का गेली तेच कळले नाही. पण त्यांनाही पलीकडे काहीच दिसू फावले नाही. वाऱ्याच्या झोताने त्या पडद्याला फक्त नाजूक वळ्या उठलेल्या त्यांना दिसल्या. मन त्या वळ्यांना धरून वाट चालून गेले औरंगाबादेची, वेरूळच्या लेण्यांची. महाराज, नाईक आल्यात. महालीच्या खिदमतगाराने आत येत वर्दी दिली. पेश येऊ देत.
राजांच्या पायफेऱ्या थांबल्या. शंभूराजेही जवळ येऊन राजांच्या शेजारी थांबले. बहिर्जी नाईक महाली पेश आला, मुजऱ्यासाठी झुकला. रामोशी मुंडाशांच्या दशा झुकताना डुलडुलल्या. धनी मोगलाईत अडकलेलं रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत सलामतीनं सुटलं. गड पायथ्यालगत आलं, पर पारदशा झाली त्यांची. बहिर्जी खिनभर थांबला. राजांना आठवले, आम्ही आग्र्यातून निसटलो, पण रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत मागे राहिले आणि औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यांच्या जाळ्यात अडकले. फौलाद खानानं त्यांना मरणयातना देऊन त्यांचे हाल हाल केले. कानावर आले खरे तर ते मरायचेच, पण मुअज्जम मार्फतीने केलेली सुलुखाची बोलणी कामी पडली आणि औरंगजेबाने त्या दोघांना हाडामांसानिशी सोडून दिलं. त्या अर्थी सुलूक होऊन तह होणार हे नक्की झाले. धनी तेसनी पांघराय धडोती धाडाय पाहिजेत. पार रया गेली त्यांची. आण बहिर्जी अडखळला, बोला नाही. आणि काय? डोईचे मुंडासे डावे उजवे हुलपटून टाकणाऱ्या बहिर्जींचा गळा गच्च झाला. नाही धनी, खबर पायावर घालाय जबान उचलत नाही. संथ पावले टाकीत राजे बहिर्जींच्या जवळ आले. त्यांचा आवाज बांधील झाला. नाही, आम्ही कैदेत असता आमचे काही बरे वाईट झाले असते, तरी ती खबर तुम्हास मासाहेबांच्या कानी घालावी लागलीच असती. खबरगीर आणि ज्योतिषी यांना खडे बोलावे लागते. बोला, कोण खबर? महाराज, दिल्लीच्या जुम्मा मसुदीत नेताजींचा सुनता झाला. नाव पालटलं. महामद कुली खान केला त्यांचा. नेताजी मुशिनमान झालं. त्यांचं कबिलं निसार खानानं मुतलत खानानं दस्त करून दिल्लीला धाडलं. तेसनी बाटवून त्यांच्या संगट मौलानींनी पुण्यानं त्यांचं निकक लावलं. बहिर्जींचा रामोशी आत्मा नेताजींच्या कर्तबगार आठवणीने ढवळला. डोळ्यातून इमानी पाण्याचे थेंब टपकले. बहिर्जींच्या खांद्यावरचा राजांचा हात थरथरला. डोळे भरून आले. नेताजी, घोड्यांच्या टापांनी शिवसळत फिरणारा एक धगधगत्या आगीचा झंझावात. नेता आज नव्हता झाला. अंगाराचे कोळसे झाले. बहिर्जी आणि राजे यांच्याकडे बघताना शंभूराजांची मूठ नकळत परजात जमदाडीवर घट्ट आवळली गेली होती. तापल्या शिशाचा रस ओतल्यागत कानपाळी रसरसून आली होती. डोळ्यांचे पेटते पोत झाले होते. त्यांना दिसत होता तस्बीहच्या माळेचा हात आणि क्षणाक्षणाला त्यांची परजावरची मूठ घट्ट घट्ट आवळली जात होती नकळत. राजे मुलखाची बंदिस्ती करीत होते. औरंगजेबाने राजांचा सुलूख मान्य केला. दख्खन सुबा मुअज्जम उर्फ शहा आलम मार्फत राजांना औरंगजेबाचा इजबुल हुक्म आला. शंभूराजांच्यासाठी तहाप्रमाणे राजांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजांना शाही मनसबदारी देण्यात येणार होती. 4,000 स्वारांची वऱ्हाड, खानदेशीच्या जहागिरीचा 15 लक्ष होनांच्या मुलखाचा मोकासा बहाल करण्यात येणार होता. औरंगजेब धोरणी त्यानेही हत्तीची दाखवीत उंटाची चाल टाकली होती, शांतपणे वाकडी. जहागिरीचा मोकासा वराड खानदेशाचा म्हणजे संभाजीराजांना मुक्काम औरंगाबादेतच टाकावा लागेल. मनसबदार म्हणून शिवाजीचा बच्चा पुन्हा आपल्याकडे ओलीसच राहील. नाहीतर त्याला संभाजीराजांना पुरंदरच्या तहात मिळालेल्या मावळ मुलखाचा मोकासा देत आला नसता का? ते केले तर तो औरंगजेब कसला. मुगरपिसांचा जुडगा म्हणून तो आपल्या तोंडावर खाजकुरीची पाने फिरवू पाहतो आहे हे राजांनी हेरले. त्यांनी दिल्ली दरबारला स्पष्ट कळवून टाकले, जहागिरीचा मोकासा घेणे तो आमचे फर्जंद संभाजीराजे अदबगर्दीने घेतील. कारभार पाहणे तो प्रतापराव गुजर व निराजीरावजी मुतालिक रवेशीने पाहतील. फर्जंद जहागीरावरील मुक्कामास असणे ते होणे नाही. राजांच्या सगळ्या अटी मान्य झाल्या. औरंगाबादेहून मुअज्जमचे पत्र आले. जहागिरीची वस्त्र आणि फरमानं घेण्यासाठी शंभूराजांना औरंगाबादेला पाठवून द्यावे. राजांचे बहिर्जी कर्माजी विश्वास असे खबरगीर औरंगाबादेच्या रुखाने सुटले. मुअज्जमची माहिती काढायला हे राजकारण फक्त राजेच खेळू जाणत होते. ते स्वतः असेच चालत आले होते. एक वेढा फोडावा, दुसऱ्यात आपणहून घुसावे. एका गोटातून संभाजीराजांना त्यांनी काढून घेतले होते, दुसऱ्या गोटात ते त्यांना आपणहून पाठवावयाला तयार झाले होते. या चालीचे यश मुअज्जमचा स्वभाव कसा आहे यावर अवलंबून होते. संभाजीराजांचे धैर्य केवढे आहे यावरही विसंबून होते. खबरगीरांनी औरंगाबादेहून बातम्यांची कोरी व लेणी जशीच्या तशी उचलून आणली. मुअज्जम विलासी आहे, साज शिंगाराची त्याच गोडी आहे. राजांना तो मनोमन वचकून आहे, आपल्या बापाशी तो नेक नाही.
विचार करून राजांनी निर्णय घेतला. संभाजीराजांना औरंगाबादेला धाडण्याचा त्यांना विश्वास होता. शंभूराजे दरबारी रीतीभातीचे सारे ठीक करतील. खुद्द तेच जाऊन आले की औरंगजेबाला कायमचा नसला तरी उडता भरोसा येईल. या खानदेशी राजकारणाचा समय आला ऐन दिवाळीत. राजकारण, सणवार, भावभावना काहीच जाणत नसते. भरत्या थंडीला धरून नरक चतुर्दशीचा दिवस राजगडावर फटफटला. आज औरंगाबादेच्या रुखाने प्रस्थान ठेवण्याचा मुहूर्त होता. जिजाऊ, पुतळाबाई, धाराऊ, सोयराबाई, साऱ्या आऊसाहेब यांचा शंभूराजांनी आशीर्वाद घेतला. येतो आम्ही म्हणत येसूबाईंचा निरोप घेतला. बालेकिल्ल्याच्या सदर चौकात गड उतारासाठी प्रतापराव, निराजीरावजी, रावजी सोमनाथ, प्रल्हाद, निराजी आनंदराव अशी निवडीची मंडळी सिद्ध होती. जिजाऊ आणि राजे संभाजी राजांसह सदर चौकात आले. शंभूराजांनी जिजाऊंच्या पायांवर कपाळ ठेवले. औक्षवंत व्हा. कार्य सिद्ध होताच परतीला लागा. जिजाऊंनी त्यांना आशीर्वाद दिला. राजांच्या संगतीत बरोबर यायच्या मंडळींसह संभाजीराजे चालू लागले. संजीवनी माचीच्या रोखाने माचीवर गड उताराची पालखी तयार होती. माचीवर उतरणारे भुयार आले. त्यांच्या तोंडावरची धोंड हटली. राजे व शंभूराजे आत उतरले. मागून प्रतापराव, निराजीपंत, रावजी आनंदराव, प्रल्हादपंत ही मंडळी उतरली. एकामागून एक पायऱ्या मागे पडू लागल्या. चालता चालता राजे कसल्या तरी विचाराने थांबले. तुम्हास आठवते वेरूळच्या कैलास लेण्यांची गुफा? राजांनी प्रश्न केला. जी. दोन्ही आवाजांचा फेरसाद भुयारात घुमला. काय आवडलं तुम्हास त्या शिलगारीत? कैलास पर्वताखाली दमगीर झालेला रावण. भुवया चढवीत राजांनी संभाजीराजांना आश्चर्याने निरखले. का? शिवाचा कैलास त्यास उचलता आलेला नाही. एवढे बल असून शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले. संजीवनी माची आली. संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्यांवर आपला भंडारा मंडित माथा टेकला. त्यांना उठवून पोटाशी घेत राजे धीट धीमे बोलले. सांभाळून असा. आम्ही नसलो तरी प्रतापराव आहेत. त्यांच्या सल्ल्याने वागा. यशवंत व्हा. आम्ही तुमची वाट बघतो आहोत. शंभूराजे सजल्या पालखीत बसले. फुलार राजगोंडा त्यांनी मुठीत पकडला. रणशिंगाच्या कात्र्या ललकाऱ्या उठल्या. अब्दागिरे, चोपदार, निशाण बारदार चालू लागले. आग्रा झाला आता औरंगाबादेला. मजल तर मजलीने सेनेसह संभाजीराजे औरंगाबादेला पोहोचले. शहाजाद्याच्या वतीने दिल्ली दरबाराचा मातब्बर सरदार जसवंत सिंग याने सामोरी येत त्यांची आगेवानी केली. जसवंत सिंगाच्या साक्षीने संभाजीराजांनी मनसबदारीची वस्त्रे स्वीकारली. त्याला फेर नजराणा बहाल केला. औरंगाबादेतील शाही महाली प्रतापराव, निराजीपंत, रावजी यांच्या सोबतीत जाऊन संभाजीराजांनी शहजादा शहा आलम याची भेट घेतली. तांबूस गौरवर्णाचा शहा आलम शंभूराजांना बघून खुशदिल झाला. ओठातल्या ओठात पुटपुटला. इन्शाल्लाह कैसी शेर सूरत है. त्याने एक झुलबाज हत्ती आणि रत्न जडावाची तलवार संभाजीराजांना दरबारी इतमामाने नजर केली. संभाजीराजांनी त्याला फेर नजराणे दिली. महालीच्या आलिशान बैठकीवर शहा आलमने संभाजीराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले. खुद्द जसवंत सिंगाला असा मान कधी मिळाला नव्हता. तो हात बांधून समोर उभा होता. शहाजाद्याने संभाजीराजांच्या प्रवासाची आदराने चौकशी केली. राजांच्या तब्येतीची पूछताछ केली. निरोपाची वेळ आली. महालीच्या दरबारी अत्तरियाने पुढे येत अत्तरदाणीतील काबुली अत्तराचे फाये झुकून शहाजाद्याच्या आणि संभाजीराजांच्या मनगटावर अदबीने फिरवले. एक खिदमतगार सोनेरी नक्षीदार तबकात टपोऱ्या गुलाबाचे रसरशीत गेंद घेऊन बैठकीसमोर पेश आला. तबकातील एक फुलता गुलाब गेंद हाती घेऊन शहाजाद्याने तो क्षणभर निरखला. संभाजीराजांच्या हातात तो देताना शहाजादा शहा आलमच्या तोंडून नकळत लफ्ज सुटले. लीजिए, गुलाब भी खूबसूरत होता है छोटे राजा साहब. प्रतापराव, प्रल्हाद, निराजी, रावजी सोमनाथ अशा मंडळींना सोबतीला घेऊन संभाजीराजांनी कृष्णेश्वराचे दर्शन घेतले. मनी घर करून बसलेली वेरूळच्या पहाडी गुफांतील कोरीव लेणी नजरेखाली घातली. औरंगाबादेच्या दक्षिण वेशीला लागून मराठी सेनेचा तळ पडला होता. डेरे शामियाने उठले होते. रोज संभाजीराजे प्रतापरावांनी नगराचा फेरफटका करून येत होते. औरंगाबाद ही मुघलशाहीची दख्खनेतील राजधानीच. तटबंदीतील शहर देखणे होते. राजांनी निघताना सूचना केली होती. मिळेल तेवढी नगराची वस्ती डोळ्यांखाली घाला. शंभूराजे शहराचा फेरफटका करून परतले.
प्रतापराव संगती होते. तळावर येत असताना निराजीपंतांनी वर्दी दिली. शहाजादे सरकार स्वारीस याद फरमावतात. भेटीचे कारण समजून येत नाही. संभाजीराजांनी ती वर्दी ऐकून प्रतापरावांच्याकडे सल्ल्यासाठी म्हणून पाहिले. प्रतापरावांच्या कपाळी आठ्या उठल्या. तरीही ते म्हणाले, पाण्यात माशाचा शब्द झेलाय लागतो. धाकल्या राजांनी भेटीला जाऊन यावं. संभाजीराजांनी प्रतापराव, निराजीपंत, रावजी सोमनाथ अशी मंडळी संगतीला घेतली आणि ते सरंजामाने शहाजाद्याच्या भेटीसाठी शाही महालावर आले. शहाजाद्याच्या वजिराने सामोरी येत संभाजीराजांना अदबीने बैठक महालात नेले. आइये म्हणत दात कळ्या खुलवीत देखण्या शाह आलमने बैठकीवरून उठून पुढे येत हाताला धरून संभाजीराजांना आपल्या बैठकीवर शेजारी बसवून घेतले. त्याचे खासे सरदार बगलेने अदबीत हात बांधून उभे होते. संभाजीराजांच्यावर सहज नजर ठेवता येईल असे प्रतापराव आणि त्यांचे मराठी सरदार उभे राहिले. इकडच्या तिकडच्या गप्पा करून शहजाद्याने आपल्या मूळ हेतूला हात घातला. कभी शिकार खेळते हो शंभूराजे? नाही, शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले. ताज्जुब है, राजा साहब के फर्जंद होकर शिकार का शौक नहीं? शहाजाद्याने आपल्या रेखीव भुवया वर चढविल्या. आम्ही विचारले तर आमचे महाराजे साहेब शिकारीला ना नाही म्हणणार. तो फिर आज हमारे साथ चलिए शिकार खेलने. आज हम रामटेक के वन में जा रहे हैं निशाणा लगाने. नको, आम्हास येणे होणार नाही. संभाजीराजे सावध झाले. क्यों, डरते हो हमारे साथ चलने? शहाजाद्याने खोचक सवाल केला. संभाजीराजांनी प्रतापरावांच्याकडे बघितले. असा काही मामला या भेटीत पुढे येईल याचा प्रतापरावांना अंदाज नव्हता. त्यांना काय सल्ला खुणवावा कळेना. डरने की कुछ बात नहीं, हम आएंगे शिकार खेलने. मान ताठ ठेवीत संभाजीराजांनी शहाजादा शाह आलमला क्षणात जाब दिला. वाह वाह आफरीन, यही उम्मीद थी आपसे. आपके सवारी का सब इंतजाम होगा, आपके नेक लोक साथ लेना. प्रतापरावांच्याकडे बघत शहाजादा म्हणाला. दुपार टळतीला लागल्यावर वेशी बाहेर पडण्याचा बेत ठरला. अत्तर गुलाब झाले. संभाजीराजांनी शहाजाद्याचा निरोप घेतला. ते तळावर आले. आपल्या माणसातील कसबी पटेकरी, तिरंदाज, भालाईत, रानात गोडा फेकणारे सराईत, घोडाईत संभाजीराजांनी प्रतापरावांच्या मदतीने निवडले. आनंदराव, प्रतापराव, निराजीरावजी ही हत्यारबाज मंडळी निवडक घोड्यांवर जीन कसून तयार झाली. संभाजीराजांनी अंगाला लागून लोखंडी जाळीदार बख्तर चढविले. टोपाखाली शिरस्त्राण घेतले. सिद्ध होऊन ते दिल्या शब्दाप्रमाणे आपल्या शामियान्यात सहजादाची वाट बघत बैठकीवर बसले. वर्दी आली. संभाजीराजे आपल्या निवडक लोकांनीशी तळाबाहेर पडले. शहजादा एका हत्तीवरच्या बंदिस्त हौद्यात बसला होता. तसलाच एक हत्ती हौदा चढवून त्याने संभाजीराजांच्यासाठी बरोबर आणला होता. शहजाद्याने हौद्यातूनच शेजारच्या हत्तीच्या माहुताला इशारत केली. माहुताने मोकळ्या हौद्याचा हत्ती अंकुशमार देऊन वळविला आणि संभाजीराजांच्या समोर आणला. पडाऊ हत्तीने सोंडेचे शिंग उठवून सवारीला देखणी सलामी दिली. झुलत झुलत बैठक घेतली. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेली मोहरांची थैली खेचून माहुताच्या रोखाने वर फेकली. ती वरच्यावर झेलून माहुताने त्यांना कुर्नीस केला. हत्तीला शिडी लावण्यात आली. शस्त्रसज्ज संभाजीराजे शिडी पार करीत हौद्यात चढले. माहुताने हत्ती उठता करून शहजाद्याच्या हत्तीच्या बगलेला जोडून घेतला. प्रतापराव, रावजी, निराजी, आनंदराव आणि निवडलेल्या खेळ्यांनी संभाजीराजांच्या हत्तीला बळी दिली. शहजाद्याने हात उठवून हसत संभाजीराजांना अदब दिली. संभाजीराजांनी हात उठवून हसत त्याला फेर साथ दिला. शहाजणे कल्लोळून उठली. हत्ती, घोडे, निष्णात शिकारी, खेळे, हाका घालणारे असा शिकारी तांडा दक्षिण वेशी बाहेर पडला. रामटेकचे रान येताच हत्ती थांबले. मागचे घोडाईत आणि हकारे खेळे पांगले. संभाजीराजांची माणसे त्यांच्या हत्तीला घेरून उभी राहिली. आज शहजाद्याला शाही शिकार कशी असते ती संभाजीराजांना दाखवायची होती. हाकारे खेळे पांगलेले बघून शहाजाद्याने इशारत केली. माहुतांनी हत्ती रानात घुसविले. प्रतापराव, आनंदराव ही मंडळी हत्ती मागून कदमबाद चालीने निघाली. एका उंच टेकाडावर येऊन दोन्ही हत्ती थांबले. ही निशाणी मारा करायची मचाणी जागा होती. इथून समोर एक पठार दिसत होते. रानाच्या चारी बाजूंनी आलेल्या पाणंदीच्या वाटा त्या पठाराला येऊन मिळालेल्या होत्या. शहाजाद्याने हौद्यात बसूनच खांद्याचा उंच तीरकमठा हाती घेतला. त्याला बाक देऊन वाद पारखून घेतला. त्याच्या निवडक सरदारांनी कुणी तीरकमठे तर कुणी भाले सरसावले. मराठी भालाईतांनी ते बघून आपले भाले पेलले. तिरंदाजांनी तीरकमठे सरसे धरले. रामटेकचे रान चारी बाजूंनी कुदू लागले.
कसले तरी विचित्र आवाज काढून ते उभे रान क्षणात कन्हू लागले. हाकाऱ्यांनी चारी बाजूंनी हाका घातला होता. रणशिंगाची एक कातरी ललकारी त्या सगळ्या कालव्याला कापीत उठली. सावजी मारगिरीच्या टप्प्यात आल्याची ती खूण होती. नुसता प्रचंड कल्लोळ ऐकू येतो आहे असे काही क्षण गेले आणि पाठोपाठ पठारावर येऊन मिळालेल्या पाणंदीच्या चौबाजूच्या वाटांनी पांढऱ्या कबऱ्या बाळ्या प्राणभयाने हंबरडा फोडत चौखूर उड्या टाकणाऱ्या उभवत्या शेपट्यांच्या वनगाईंचे कळपच्या कळप पठारात उतरले. वनगाई मराठी खेळे ते बघून चरकले. सामने हंबरत आलेल्या भेदरलेल्या वनगाई गोंधळून एकमेकींना थडकल्या. शिंगांना शिंगे खटखटली. टेकाडावरून सटासट सुटलेले भाले तीरांनी मिळेल तशी वर्मी फेक केल्याने कितीतरी वनगाई ऊर उठवून जीवचाता हंबरडा फोडत क्षणात पठारावर कोसळल्या. बचलेल्या भेदरून पुन्हा पाणंदीत घुसल्या. पडलेल्या जाया गायी आचके देत खूर झाडून शांत झाल्या. समोर प्राणांतक हंबरडा फोडणाऱ्या वनगाई बघून आपल्या हौद्यात संभाजीराजे ताडकन वर उठले होते. त्यांच्या हातीचा तीरकमठा गाई बघताच गळून पडला. खूर झाडत पठारावर पडलेल्या वनगाई बघताना त्यांचा अस्वस्थ हात सरसरत कवड्यांच्या माळेवरून रस्ता फिरत राहिला. त्यांनी आपले डोळे क्षणभर गच्च मिटून घेतले. कानात गायींचा हंबरला कसा दाटून बसला. सरलष्कर ते प्रतापरावांच्या रोखाने केवढ्या तरी मोठ्याने ओरडले. घोडा टाकीत प्रतापराव हत्तीजवळ आले. शहजाद्यांना सांगा, आम्हास हा खेळ पसंत नाही, आम्ही निघतो. आणि त्यांनी माहुताला आज्ञा केली, हाती घुमाव. माहुताने हत्तीचा मोहरा लगबगीने वळविला. प्रतापरावांनी शहजाद्याला शंभूराजांचा निरोप सांगितला. संभाजीराजांच्या परतलेल्या हत्तीला घेर टाकून मराठी घोडाई तिरंदाज घालाईत चालले. कुणीच काही बोलत नव्हते. संभाजीराजांनी हौद्यातूनच आपल्या तिरंदाजांनी खांद्याला टांगलेल्या भात्या भात्यांवर नजर टाकली. भरले भाते तसेच होते. समोर वनगाई बघून एकाही मराठी शिकार खेळ्याने हत्यार चालविले नव्हते. समाधानाने संभाजीराजांचा चेहरा त्या अवस्थेतही उजळून उठला. त्यांनी बगलेने दौडत्या प्रतापरावांना विचारले, गुजर काका, शिकार करायची झाली तर कसली करावी आम्ही? जिधनी रान सावजाची, रानडुकराची. प्रतापराव हौद्यात रोखाने मान उठवीत म्हणाले. हत्ती चालवणाऱ्या बिचाऱ्या शाही माहुताला माहीत नव्हते की आपल्या हत्तीच्या पाठीवर एक मावळी सिंह बसला आहे. तोही आता शिकारच करणार होता, फक्त रानडुकरांचीच. आपले सबनीस म्हणून रावजी सोमनाथ आणि प्रल्हाद निराजी यांना औरंगाबादेत मागे ठेवून राजांचे राजकारण मार्गी लावून संभाजीराजे राजगडी परतले. याचवेळी राजांनी आदिलशाहीशी तह केला. विजापूर दरबाराने राजांना सालीना 3 लाख हुनांची खंडणी देण्याचे मान्य केले. स्वराज्याच्या 2 आघाड्या बिनघोड झाल्या, मुघलशाही आणि आदिलशाही. फिरंगाणातील गरीब रयत तर जीवाला कंटाळून गेली होती. तिथे फिरंग्यांनी सक्तीच्या धर्मांतराचा वरवंटा गावागावांवरून फिरवण्याचा सपाटा चालविला होता. विरोध करणाऱ्यांना गाव चौकात आणून उभे जाळण्यात येत होते. शेकडो वर्षांचा गावठाव सोडून निराश्रित त्राता नसलेली रयत कारवार कोकणपट्टीत उतरत होती. देशमुख आणि फिरंगी लोकांचा माज टापांखाली रगडण्यासाठी खुद्द राजे फौजबंदीने कोकणपट्टीत उतरले. त्यांना निरोप दिलेले संभाजीराजे आणि जिजाऊ खासे महालात गिर्दीच्या बैठकीवर बसले होते. समोर एका शिसवी चौरंगावर कपाळी आडवे गंधपट्टे घेतलेले केशव पंडित मांड बैठक घेऊन बसले होते. त्यांच्या समोर लाकडी तिकाटण्याच्या भगव्या बिछायतीवर रामायणाच्या स्कंदाची पोथी होती. त्या पोथीतील एक एक पान पंडित उचलीत होते. स्वच्छ उच्चारात लयीत देववाणीतील श्लोक वाचित होते. वाचल्या श्लोकांचा प्राकृत अर्थ सांगित होते. रावणाचा अंत केलेले प्रभू रामचंद्र अयोध्येत सिंहासनाभिषिक्त झाले. आपल्या वीरांचा भेटवस्तू देऊन त्यांनी गौरव केला. भक्त हनुमंताला त्यांनी स्वकंठातील मोत्याचा हार प्रदान केला. तो घेऊन हनुमंत अयोध्येच्या नगरवेशीजवळ आला. एका उंच वटवृक्षावर चढून त्याने बैठक घेतली. रामप्रभूंनी दिलेल्या मोत्यांच्या हारातील एक एक मोती तो आपल्या सामर्थ्यवान दाडांखाली फोडू लागला. त्यात प्रभू राम आहेत का हे पाहण्यासाठी. एकाही मोत्यात त्यास रामचंद्र दिसेनात. तो विव्हळ झाला. वृक्षाखाली मोत्यांची टरफले पसरली. ऐकल्या कथाभागाने संभाजीराजांच्या मनाची नौका न कळणाऱ्या प्रकाशपात्रावरून सरसर धावू लागली. हर बाबीत राम शोधला पाहिजे. जसे हनुमंताला आपल्या फोडल्या छातीत रामप्रभूंचे दर्शन झाले तसे आम्हास महाराज साहेबांची होईल. कसला विचार करता? पाठीवर हात फिरवीत जिजाऊ मायने म्हणाल्या. उत्तरासाठी म्हणून संभाजीराजांनी त्यांच्या रोखाने मान उठविली. एवढ्यात गोमाजी बाबा महालात आले. मुजरा रुजू घेऊन म्हणाले, आऊसाब,
कोल्हापूर तर्फेचा पुनाळ गावठाणाचा योग असा मी आलाय. केसरकरांच्या बियाचा ज्योत्याजी म्हणत्यात त्याला. माणूस कसबाचा हाय, चाकरी साठणं आऊसाहेबांच्या पायाची भेट घ्यायची म्हणतो. पेश करा त्यास. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. भरल्या माटाचा आणि मावळी थाटाचा तरणा बांडा जोत्याजी आत आला. चांदीच्या कड्यांचे मनगट फरसबंदीकडे नेत त्यांनी मुजरा घातला. कोण गाव? जिजाऊंनी त्याला निरखित विचारले. पुनाळजी. जोत्याजी अदबीने उत्तरला. कोण कोण हत्यारांची चाल येते? पट्टा, भाला, बोथाटी, गतका, समद्यांची सरकार. इमान कोण जातीचं? क्षणभर जोत्याजी घुटाळला. भाऊसाहेबांच्या पायाशी लेकराच्या जातीचं. जोताजीच्या जाबानी जिजाऊंचा चेहरा उजळला आणि संभाजीराजे तर उत्तराने खुशदिल होऊन जोत्याजीच्या छातीवरच्या बाराबंदीच्या गाठी मोजू लागले. गोमाजी, यास फडावर नेऊन बाळाजींची भेटीपाडा रुजू करून घ्या, जिजाऊ गोमाजींना म्हणाल्या. गोमाजी जोत्याची मुजरे घालून मागे हटू लागले. ते गर्दन वर करून वळणार एवढ्या जिजाऊ जोत्याजीला थोपवीत पुन्हा म्हणाल्या. पुनाळकर, मनास किंतु येऊ देऊ नकोस. आम्ही इमान विचारलं म्हणून एक वेळ राज्य मिळणं सोपं जातं, पण इमानी चाकर मिळणं ते घडत नाही. रामायण हाच दाखला देते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.